नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आरोग्यदायी मुखवास. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी अळशी, 1 वाटी तीळ, 1 वाटी बडीशोप, 1 वाटी ओवा आणि 1 टेबलस्पून काळं मीठ आणि अर्धा निंबू. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि सगळ्या वस्तू आपल्याला खमंग अशा भाजून घ्यायच्या आहे. कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये मी 1 वाटी बडीशोप घातली आहे. बडीशोप आपल्याला लो टू मीडियम गॅसवर खमंग अशी भाजून घ्यायची आहे. बडीशोप ही पाचक असते, थंड आणि बुद्धिवर्धक सुद्धा असते. बडीशोपचा कलर चेंज झालेला आहे. बडीशोप आपली भाजून झाली आहे. आता मी इथे 1 वाटी ओवा घेतलेला आहे. ओवासुद्धा आपल्याला कमी गॅसवरच भाजायच्या आहेत. ओवा या पाचक असतात. पोटदुखी, अपचनासारखा जर त्रास आपल्याला झाला तर तो त्रास कमी होण्यासाठी ओवांचा उपयोग होतो. अगदी तडतडेपर्यंत आपल्याला ओवा इथे भाजून घ्यायचे आहेत. ओव्या भाजून झाल्या आहेत आपल्या. आता मी इथे 1 वाटी अळशी घेतलेली आहे. अळशीसुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. अळशी ही सर्दी, खोकला कमी होण्यासाठी उपयोग होतो. कफनाशक सुद्धा आहे. अळशी ही अगदी तडतडेपर्यंत आपल्याला अळशीसुद्धा भाजून घ्यायची आहे. बघा किती तडतडते अळशी. आता मी इथे 1 वाटी तीळ घेतलेली आहे. तीळसुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे. तिळामध्ये हाडांना बळकटीसाठी उपयोग होतो तिळाचा, किंवा आपल्या तिळाची तेलाची मालिशसुद्धा आपण करू शकतो. तीळसुद्धा तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. एका ताटमध्ये मी सगळ्या वस्तू आता काढून घेतल्या आहेत. मिक्स करून घेऊया. सगळ्या वस्तू आपल्या भाजून झाल्या आहेत. आता मिक्स करून घेतल्या मी. इथे मी अर्धा निंबू घेतलेला आहे. आता आपण निंबूचा रस घालूया. अर्धा निंबूचा रस मी इथे घातलेला आहे. 1 टेबलस्पून काळं मीठ घेतलेलं आहे मी, आणि 1/2 टेबलस्पून हळद घेतलेली आहे. आता आपण हाताने मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळीकडे हळद, मीठ, लिंबू सगळीकडे लागेल. अगदी बघा मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही ह्या वस्तू उन्हात सुद्धा वाळवत घालू शकता. अगदी 2 ते 3 तास कडकडीत उन्हात ठेवलं तरी आपला मुखवास तयार झालेला आहे. पण आता पावसाचे दिवस आहेत, तर मी आता अगदी 2 ते 3 मिनटं फक्त त्याला गरम करून घेते. आता गरम कढईत मी मुखवास घातला आणि 2 मिनटं खालीवर करून घेते. फक्त आपल्याला गरम करायचं आहे. आपल्या वस्तू सगळ्या भाजलेल्या आहेत. आता 2 मिनटं मी कढईतच राहू देते हे, जेणेकरून आपला मुखवास कुरकुरीत होईल. मुखवास आपला तयार झालेला आहे. तर नक्की करून बघा, आणि आरोग्यासाठी याचा खूपच फायदा आहे. मुखवास हे वेगवेगळ्या प्रकारे केले जाते, पण एक वेळा माझी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. बघा किती भारी आपला मुखवास आलेला आहे. तर नक्की करून बघा, आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.